तर भावानं तुम्हाला वाटलं असेल की एवढं सकाळ सकाळ कुठं निघालं भाऊ, पण विषय लय गंभीर आहे बरं का. कारण हांगेवाडी गावाची जत्रा आहे 6 तारखेला आणि 6 तारखेला गावात आहे तमाशा. तमाशा तर आहे, फक्त आम्हाला पोस्टर लावायला फोन करून बोलवलं होतं म्हणून आम्ही निघालो होतो बरं का. आणि गावात पोहोचल्यानंतर सगळे आमच्याकडे बघायला लागले जसं काय आम्ही तमाशाच घेऊन आलो. पण आणि बाबा मध्ये काय रे पोरांनो कुठे बाया म्हणलो. अरे बाबू म्हणलो, बाबाला म्हणलो तुम्ही थांबा 6 तारखेला तमाशा आहे, आत्ताच नाही. बाबाने डायरेक्ट कुपरमध्ये वेळ आणला होता. बाबा डायरेक्ट म्हणले पोरांनो जर तमाशा चांगला नसेल तर माझा वेळ आणि तुमचे मुडके म्हणलो. बाबाला म्हणलो तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं चांगलं होईल. हो ना, आमच्या गावातला राकेश आहे बरं का, याला जेव्हा कळलं गावामध्ये तमाशा येतोय भाऊ तर डायरेक्ट पार्सच आलं भाऊ गावात, डायरेक्ट पोस्टर घेऊन पाच बसला कोणता तमाशा आहे कोण आहे भाऊ. हांगेवाडी गावामध्ये फक्त तमाशाच नाही मित्रांनो बरं का, हागामा पण एक कुस्त्या पण आहे आणि डायरेक्ट शर्ती पण आहे, म्हणून सगळ्यांनी यायचं बरं का. तमाशा येणार म्हणल्या पोरं एवढे बावरे झाले एवढे येडे झाले ना मित्रांनो. आबा हा पोऱ्या राख्या मागाचा बरं का, डायरेक्ट पोस्टर लावायला घेऊन गेला आणि त्याला ना डिंक लावला ना गम लावला, परत येड्यासारखं माग आला. म्हणलो काय करावं याला भाऊ. सगळं काम झाल्यानंतर सगळ्या तरुण पोरांची मिटिंग चालू झाली बरं का, तमाशा कसा करायचा, हागामा कसा करायचा, जत्रा कशी भरवायची. पोरा म्हणलो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं चांगलं होणार. आणि आवाजाकडे 2 मिनिटं लक्ष असून द्या. येत्या 6 तारखेला हंगेवाडीच्या जत्रानिमित्त तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा सर्वांसाठी मोफत मोफत मोफत. याल तर हसाल याल तर फसाल, याल तर हसाल ना याल तर फसाल. ऐका आणि या संधीचा लाभ घ्या. हांगेवाडी गावात कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंगमुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ. तिकीट दर मोफत 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 म्हणून सगळ्यांनी यायचं बरं का, घाबरायचं नाही, बिंदास.